ओला दुष्काळ करा, नाही तर दिपोलीच्या तोंडावर आम्ही फाशी घेऊन मरू. उभं पीक पाण्यात गेल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा दिवाळीत फाशी घेऊन मरू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा साम टीव्हीवर. अतिवृष्टीनं झोडपलं मराठवाड्यातील अनेक गावं ही पुराच्या विळख्यात. अनेक नागरिक पुरात अडकले. बीड, सोलापूरसह धाराशिव मधल्या शाळांना सुट्टी जाहीर. परंड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं. एनडीआरएफच्या साथीनं ओमराजे निंबाळकर स्वतः पाण्यात उतरले. 18 तासांनंतर सुखरूप सुटका. राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान. बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करण्याची शरद पवारांची मागणी. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम. मुंबईतही वादळी पावसाचा इशारा. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. ओला दुष्काळ जाहीर होणार का याकडेच लक्ष. दिवाळी सुट्टीत शिक्षकांना करावा लागणार टीईटीचा अभ्यास. सुप्रीम कोर्टाकडून 2 वर्षांची मुदत. 23 नोव्हेंबरला पहिली संधी. पुढच्या वर्षी करो किंवा मरोची स्थिती.